गेल्या 70 वर्षांपासून मराठ्यांची लेकरं आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. आता तो सुवर्ण क्षण जवळ आला आहे, तेव्हा संयम न सुटू देता 24 डिसेंबर पर्यंत शांतता ठेवा, कोणतेही वेगळे आंदोलन करू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला केलंय. सकल मराठा समाजाच्या वतीनं अंबाजोगाई तालुक्यातील आंबा साखर कारखान्याच्या भव्य मैदानावर 11 डिसेंबर रोजी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आंबा साखर कारखाना येथील मराठा आरक्षण मार्गदर्शन सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मराठा आरक्षणाबाबत महिलांनी देखील महिलांना जागे करावे, आरक्षणाचे महत्त्व पटवून देत महिलांनी एकजूट आणखी मजबूत करण्याची साधही जरांगे पाटलांनी घातली आहे. सभा सुरू होण्यापूर्वी 2 तास आधीच अनेक मराठा बांधवांनी सभा परिसरात हजेरी लावली. इथे दाखल झालेल्या सर्व बांधवांसाठी मराठा समाजाकडून आवश्यक ती व्यवस्था केली होती. मनोज जरांगे पाटील यांची सभा शांततेत पार पडावी यासाठी अंबाजोगाई पोलीस प्रशासन यांच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंबाजोगाई रोड ते सभास्थळापर्यंत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. सभास्थळी जाणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी पोलिसांकडून करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे, अंबाजोगाई शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबा साखर कारखाना येथील सभास्थळ मार्गावर वृक्षांवर, खांबांवर तसेच जागोजागी रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे फडकावताना दिसून आले. मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होताच मुलींनी पुष्पवृष्टी करून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी एकच गर्दी केली होती. एक मराठा लाख मराठ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. ध्येय निश्चित केलेलं आहे. मी माझी लाईन क्लिअर केलेली. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरावर, गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन मला हसू आणि आनंद बघायचा आहे. बस माझं एवढं स्वप्न आहे. मी मरायला नाही भेट. मी माझं सगळं जीवन माझ्या मराठा समाजासाठी अर्पण केलेलं आहे. अगोदर समाज, नंतर कुटुंब, असंच मी जगतोय. मी कुटुंबाला नाही मानत. माझ्या समाजाला मी मायबाप म्हणलेलं आहे आणि मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी समाजापेक्षा मोठं कोणाला मानत नाही. मला फक्त समजून घ्या. सध्या मला इकडे तिकडे खाली उतरता येत नाही, इकडे तिकडे जाता येत नाही. मला नाविलाज नाही तर मला सांगायला लागलं नसतात. 10 लोक जरी असले तरी मी माझ्या मायबापाच्या दर्शनासाठी खाली उतरतो. शरीर साथ देत नाही. तुमच्या बळावर, तुमच्या पाठबळाच्या जीवावर मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. मी तुमच्या जीवावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय मायबापावर. एकजूट फुटून देऊ नका, एकजूट फुटून देऊ नका. मला काय नको. मी काय चूक केलेली नाही. मी माझ्या गोरगरीब लेकरांचे प्रश्न मांडतो. मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी लढतो आणि लढत राहणार आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी 1 इंच एमा घाटणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती. आपल्या लेकराचं खूप वाटोळं या आरक्षणामुळे झालंय. राजकारण करू नका. याच्यात राजकारण आणू नका. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठा सगळ्यांचंच या आरक्षणामुळे कल्याण होणार आहे. घराघरातल्या माणसाचं, या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. अशी संधी मराठ्याला पुन्हा नाही येणार. आपल्या लेकरानं 70 वर्षे त्या आरक्षणाची वाट बघितली. आरक्षण असून आपल्याला दिलं नाही.
जर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज जगाच्या पाठीवर मराठ्यांची प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिली असती. जाणून बुजून षडयंत्र करून आपल्याला आरक्षण असतानाही दिलं नाही. किती काहीही केलं आणि कोणी आता काही षडयंत्र रचले आणि किती मराठ्याला वेढा टाकला. मराठा संपला पाहिजे, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, हे कोणी कितीही षडयंत्र रचलं, मराठे आता कोणाला फुटवतही नाहीत आणि मराठ्यांची एकजूट कुणी आता फोडूही शकत नाही. मला डॉक्टरांनी सांगितलं की पाटील तुम्ही 2-3 महिने आराम करा, तुमच्या किडन्या लिव्हरवर सूज. मायबाप हो, मला माहित होतं मी जर आता आराम केला, नेमका विजयाचा क्षण जवळ आलाय आणि मी जर आता आराम केला तर माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं होईल. म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा न करता आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्ही जागृत व्हा, तुम्हाला जागृत करण्यासाठी रात्रंदिवस मी 4 घंटे सुद्धा झोपत नाही. माझी तब्येत जर चांगली असली तर शेवटच्या माणसाला सुद्धा मी भेटल्याशिवाय दार बंद नाही करत. रस्त्यात 10 मराठे जरी उभा असले तरीही मी खाली उतरतो आणि माझ्या मायबापांना भेटतो, कारण त्यांची वेदना मला माहिती, कारण मी शेतकऱ्याच्या घरातून आलोय. मला माझ्या मराठ्यांच्या वेदना माहिती आहेत. मी पुढे नाही जाऊ शकत त्यांना डावलून, पण या 2-3 दिवसात मला नाही थांबता येत. मला खूप वाईट वाटतं, पण काय करणार, झोप पण येत नाही आणि भेटावता अंग पण दुखतंय. पण एक सांगतो, जीव जरी धरणीला टेकला ना तरी पण आरक्षण मात्र मराठ्यांना देणार याच्यावर मी ठाम आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी पुन्हा विनंती आहे, अशी संधी आपल्या लेकराला नाही येणार. आपलं लेकरू जर 1% हुकलं तर घरी रडत यायला लागलंय. पाण्यासारखा पैसा कष्ट करून खर्च करायचा, मायबापाने रात्रंदिवस कष्ट करायचे, रातपाट एक करायची, 1-1 रुपया मागं ठेवायचा आणि स्वप्न बघायचं, माझं लेकरू जर अधिकारी झालं तर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल, माझं लेकरू जर नोकरीला लागलं तर माझं कष्ट कमी होतील. म्हणून मायबापा रात्रंदिवस गाऱ्यात थंडीत उन्हात रात्रंदिवस कष्ट करतात आणि लेकराला शिकवतात. पण या आरक्षणानं मराठ्याचा नेमका घात केला ना. बापाचं स्वप्न पूर्ण झालं ना त्या लेकराचं. या आरक्षणामुळे 1% लेकरू हुकला आणि घरी रडत यायला लागलं. त्या लेकराचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसलंय. लाखोनं आपले मराठ्याचे लेकर सुशिक्षित बेकार झालेत. मायबाप, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारण नका करू, राजकारण नका करू. जातीपेक्षा मोठं नेत्याला मानू नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी. जर जात संपली तर आपल्याला कोणी नाही विचारणार.
जर आपली जातच संपवायचं यांनी ठरवलं, जर जात संपली तर आपल्या पाठीशी कोणी नाही. जात वाचली पाहिजे यासाठी जागृती करा. माय बापो, 2 कामं करा. आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी एकजूट राहा. एकजूट फुटून देऊ नका. आणि दुसरं काम करा, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती एकीकडून आपल्याला आपले शेत साथ देत नाही. निसर्ग आलेला तोंडाला घास घालतोय आणि लेकरं ही इतके शिकूनही नोकऱ्याला लागत नाहीत. 2च कामं करा. मराठ्यांच्या लेकराला एकदा आयुष्याचं आरक्षण देईपर्यंत मागं सरकू नका. आणि व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. जगाच्या पाठीवर नंबर 1 मराठा राहील. सरकारला माझी विनंती आहे, या अंबेजोगाई शहरातून, या अंबेजोगाईच्या शहरातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला मराठा समाज हा 70-80 वर्षाच्या वयस्कर बाबापासून तर 5 वर्षाच्या लेकरापर्यंत आणि नोकरदार वर्गांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत जिथं कार्यक्रम असेल तिथं ताकदीनं जमायला लागलेत. एकही सभा असे नाही की लाखानं लोक त्या सभेला नाही येत. माझी तुम्हाला विनंती आहे की हे लोक सभेला नाही आले, ही सभा नाही आहे. स्वतःच्या लेकराची वेदना घेऊन ते इथं आले तर जाणून घ्या. तुम्ही हे गांभीर्यानं घ्या, तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही जर त्या एकट्या छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर पुढचं आंदोलन तुम्हाला जड गेल्याशिवाय राहणार नाही. त्याची नियत चांगली नाही राहिली, सरकारनं समजून घ्या. त्याची नियत चांगली नाही राहिली हे सरकारनं समजून घ्या. त्याला जाती जाती तेढ निर्माण करायचं. गोरगरीब ओबीसी बांधव आणि गोरगरीब मराठा बांधव गावखेड्यातले आजही एकमेकाच्या सुखादुखाला येतात. आजही मराठा आणि ओबीसी बांधव एकामेकाच्या सुखादुःखात उभा राहतात. अडीअडचणीला एकमेकाच्या येतात. त्याची नियत चांगली नाही राहिली हे सरकारनं समजून घ्या. त्याला आमच्या गोरगरीब ओबीसी बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावायचे. तो सरळ सरळ बोलतो की कुऱ्हाडी काठ्या कोयते अशी भाषा करायला लागला. त्याला चांगली समज द्या. त्याला समजून सांगा, गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात नको भांडण लावू. कारण आम्हाला रोज एकमेकात राहायचंय. आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही आत्ताही एकमेकावरती प्रेम करतो. आत्ताही एकमेकाच्या मदतीला सुखादुःखात आम्ही उभा असतो. आम्हाला आमचं प्रेम नाही कमी होऊ द्यायचं. आमच्या नोंदी सापडल्यात, आमच्या हक्काचं आरक्षण आहे, त्याच्या विरोधात त्याला जाऊ देऊ नका. आणि त्याला जर जायचं असलं तर आमचाही नाविलाज आहे. आम्हालाही मर्यादा आहेत. त्याला जर आता तो तसं करणारच असला तर आरक्षण मिळाल्याच्या नंतर आम्हालाही त्याला जशास तसंच उत्तर द्यावं लागणार आहे. त्याला नाविलाज आहे आमचा. जर आता त्याला कळू करायचा त्याने ठरवलंयच तर आम्ही तर आमचा नाविलाज आहे. आमची एकही सभा अशी नाही की तिथं आम्ही माझ्या मायबाप मराठ्यांना शांततेचं आव्हान नाही केलं. प्रत्येक सभेत आम्ही
मराठ्यांना शांततेचं आव्हान केलंय. आता ही माझी विनंती माझ्या मराठा समाजाला, मायबापा हो, तुम्हाला माझी हात जोडून विनंती, जरा समजून घ्या, दूरदृष्टी पण ठेवा, लेकरा बाळाच्या वेदना डोळ्यासमोर ठेवा. मराठ्यांना माझे त्यांच्या पायाला हात लावून विनंती, गाफील नका राहू. नुसतं गोंधळात आयुष्य नको घालवायला. आपलं गोंधळात उभं आयुष्य की 7 पिढ्या आपल्या बरबाद झाल्यात. थोडं शहाणपणाची भूमिका घ्या, हुशार व्हा. आपलं कोण आहे का नाही हे आजूबाजूला बघा. नुसतं आरडाओरडा करून आपल्या भावाचं, आपल्या बहिणीचं, आपल्या पुतण्याचं, आपल्या नातवाचं, आपल्या लेकाचं नका वाटोळं आता करू. थोडं हुशारी दाखवा, सावध व्हा, संयम आणि शांतता दोन्ही पण ठेवा. अशी एकही सभा नाही 3-4 महिन्यात की आपण समाजाला आव्हान केलं नाही. त्यानं प्रत्येक जाग्यावरती जाती तेढ निर्माण होईन असंच बोललाय. आणि आपण प्रत्येक जाग्यावर एवढंच सांगितलंय, शांततेत राहा. आपल्याला उद्रेक जाळपोळ नाही करायची, शांततेतच हे आरक्षण मिळवायचंय आणि शांत राहा ही माझी तुम्हाला विनंती.